अगं शालू देखो देखो वो आ गए, देखो देखो वो आ गए, मोरा मोरे आ गया। अगं शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना, उघडी नाही आणली रुसलीचा मैना, उघडी नाही आणली रुसलीचा मैना, शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना. रिंगटोन वाजते. हॅलो. अगं हो पोचलो मी. किती काळजी करतेस हा. फोन ठेव. बँकेतली गर्दी आहे माहितीये तुला. हा केवढी गर्दी आहे बघ इथं. कस्टमर किती आले. ठेव फोन. तुम्हाला वाटलं असेल नाही मी हे साधूचं कपडे घालून आलोय तरी बँकेत आलो असं का सांगितलं नाही. काय मी माझ्या तरुणपणी ना मी बँकेची ना लेखी परीक्षा पास झालो होतो. काय समजलो. ते काय तो मी मुलातच ब्रिलियंट का नाही. मग मी तोंडी परीक्षा सामोरं गेलो तर मला त्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही लोन कोणाला देणार. मुलात मी सज्जन, खोडात पण सज्जन, पानात पण सज्जन. मी म्हणालो की मी गरिबांना लोन देणार. फेल केला ना मला. ते म्हणाले जर गरिबाला लोन दिला तर तो फेडणार कसा. काय समजलं. त्याच्या मागे लागणार कोण. लोन श्रीमंताला द्यायचा म्हणजे ते विदेशात पळून जातात आणि पोलीस त्यांच्या मागे लागतात. आपल्याला मागे लागायला लागत नाही. वा वा. काय सांगू नोकरी गेली हो. पण काय त्या दरम्यान काय झालं माहिती आहे. मी बँकेत नोकरीला लागतोय म्हणून माझ्या घरच्या लोकांनी माझं लग्न जुळवलं. नाही तर काय माझं लग्न होण्यातलं नव्हतं हो. म्हणून तर माझं लग्न झालं ना. काय समजलं. लग्न झाला पण आता पोटापर्यंत धंदा काय म्हणून मी हा बुवाबाजीचा धंदा सुरू केलेला आहे. काय आहे या धंद्यात ना इन्कम टॅक्स नाही आणि हा धंदा ना माझ्या बायकोला आणि पोरीला माहिती नाही आहे. त्यांना अजून माहिती आहे की मी बँकेत कामाला जाते म्हणून. काय समजले अशी गोष्ट झालेली आहे. असो पण या धंद्यात मी सेट झालेलो आहे. आता स्वतःचं घर घेतलेलं आहे. पोरीला चांगलं शिकवलेलं आहे. आता एकदा पोरीचं लग्न झालं की मी मोकला. काय समजली. तू अजून पण घंटाच वाजवतोस. हो ना बालका. ती पोरगी माझीच आहे. हे सगळं तुझ्या आईला कळलेलं नाही आहे ना. आईला. हा आईला कळलं. आईला काय झालं. अगं तुला कळलं का. तू आईला न सांगता इथे आली आहेस. हे बाबांना न सांगता कळलेलं आहे. बाबा तुम्ही ग्रेट आहात. बाबा तुम्ही अंतर्यामी आहात. मी आहे बाबा अंतर्यामी. जे फक्त सती माठ त्यांना दावी मी वाट. दक्षिणा रुपये 60 जिंदगी भरभरा काय समजले शालू. बाबा बाबा बाबा. काय बाबा बाबा. मला ना यांच्यावरती अजिबात विश्वास नाहीये. हे असं नको करू. अगं बाबा अंतर्यामी आहेत. बाबा पॉवरफुल आहेत. बाबा मी परवा आलो होतो ना. मला बोललो माझी एक आयटम आहे. आयटम काय तिचा बाप आहे ना मला भाव देत नाही. तुम्हीच म्हणालात पोरीला आपल्या मठात घेऊन ये. तिचा बाप तुला भाव काय खायला वडा पाव देईल असं मी म्हणालो होतो. हो. चुकून माती खाल्ली स्लिपअप टंग झल्ली खाली खल्ली वल्ली प्रभा म्हणे. काय समाजली शालू. प्लीज मला काहीतरी उपाय सांगा ना. मला नाही वाटत हो माझा खडूस बाप ह्याला हो म्हणेल. मी खडूस आहे. तुझा बाप खडूस नाही बालिके. तुला सांगतो अगं तुझा बाप फार सज्जन आहे. चल चल काय सज्जन. अरे परवा ही मला सांगत होती काय बापाने शेजारच्या आंटीला असा इशारा केला. लय मारला हिच्या बापाला. नाही नाही तुला सांगतो तुझा बाप आहे ना दिव्य तेज. काय त्याची कांती तुकतुकीत तुला सांगतो. अगदी बघण्यासारखा रुबाबदार. आताची जी बायको आहे ना आताची बायको त्याची ती नतद्रष्ट. ती त्याच्या लायकीची नाही आहे. वास्तविक ना त्याचं लग्न ना माधुरीशी व्हायला होतं. कोणाशी. माधुरीशी. ती माधुरी कशाला करेल लग्न. तरी तुला सांगतो
तुझा बाप जेव्हा जन्माला आला ना तेव्हा गोरा गोरा पान होता. नाही रे, नाही रे, नाही. कालाच्या ओघात तो काला कुट्ट झालेला. ह्या पोरीने जर योग्य वर निवडला असेल तर तो नाही कशाला म्हणाल. बाबा योग्य म्हणजे काय? करोडपती नवरा शोधलाय मी. हा करोडपती आहे. हो. बालका तू काय करतोस? अच्छा असे करून पैसे कमवतो. नाही नाही सांग काय करतोस का? माझा हायवेवर शेंगदाणे विकायचा बिझनेस आहे. कार्टे अगं तुला अक्कल आहे काय? काय? हा शेंगदाणे विकून करोडपती होणार आहे. तुला सांगतो पोरी ह्याच्यावर तू लग्न केलंस तर तुझं आयुष्य सगळं अंधारमय आहे. बाबा हा? अंधारमय. अरे हायवेवर शेंगदाणे विकतोस काय उजेड पाडणार तिच्या आयुष्यात तू? अहो मी हायवेवर शेंगदाणे विकतो म्हणजे लग्न झाल्यावर हिला हायवेवर नाही ठेवणार आहे. मग कुठं ठेवणार आहे? माझ्या घरी. अगं पोरी या सऱ्याचं घर आपलं 2 खोल्यांचं. तुला माहितीये अगं भिंतीत खिला ठोकला ना तो शेजारी आरपार जातो आणि तो शेजारचा माणूस त्याला टोपी लटकवतो. अशी शिडशिडीत भिंत आहे. हे पत्रेवरचे एवढे बेईमान आहेत. पाऊस आला की त्याला ओरडून ओरडून सांगतात अरे इकडे पडा इकडे पडा. हित भोक पडलेली आहे. तुला सांगतो तुझ्या बापाने काबाड कष्ट करून 2 खोल्यांची जागा घेतली. ऑलरेडी त्याच्यात एक हत्ती हाय. हा छोटा एक गेंडा आहे. मग या रेड्याला आम्ही कुठं बांधणार? मग हा देखणा शामरूख कुठे काही बसणार? बाबा हा? देखना शहामृग कोण? तुझा बाप. तुम्ही ज्याला तेज पुरुष शहामृग म्हणताय ना तो मुळात शामरुग नाहीये. मग? कावळा ए, ए, आहे. ए. तो बसेल खिडकीत. ए कावला म्हणू नको रे. हे बघ माझं शामरूख राहू दे तुझा कावला राहू दे. आपण तडजोड करूया. आपण त्याला बगला म्हणूया का? म्हणजे कसं जरा म्हणजे प्रेस्टिज वाढेल ना त्या चालेल, चालेल. माणसाला. तेजपुंज माणूस आहे ना तो म्हणून. बाबा बघा चालेल. हा, हा. उपाय सांगा, अरे, उपाय वसाडे, सांगा. पाय सोड पाय सोड मग उपाय सांगेन ना. हे बाबा बघ सांगा. पोरी तू याचा नाद सोडून देस. नाही बाबा मी याला नाही सोडणार बाबा. मग तू दे सोडून हिला. नाही बाबा मी हिला नाही सोडू शकत. आमचं नातं अतूट आहे. कसं आहे? अतूट. तुटलं ना इकडे ये. इकडे ये वासाड्या कोपऱ्यात आहे. तुला सांगतो ही उद्या सकाळी उठल्या उठल्या ना हिचा मी सेल्फी पाठवतो. आणि हा दाताचा फावडा आहे ना त्याचा क्लोज पाठवतो. तो झूम करून बघ. 4 दिवस कोमात ना उठायचाच नाही वासाड्या माझा. हे बघा बाबा हा. हे काही असेल पण मी माझ्या मयुशीच लग्न करीन. बाबा खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलोय. होय होय. बाबा उपाय सांगा. बाबा उपाय सांगा. उपाय सांगा बाबा उपाय. पाय सोड वासाड्या. तुला वाटलं काय माझी ही गाडी आहे तू उचलतो टोईंग नी नो पार्किंग मधली? ए काय बाबा मी माफी मागते. काय? चुकलं त्याचं. पण तुम्ही उपाय सांगा ना. हे पोरी इकडे ये पोरी. अशा घरात जाऊन तू संसार करणार आहेस? हो बाबा. अगं व्यर्थ आहे तुझं आयुष्य बालिके व्यर्थ आहे. तुला सांगतो नको लग्न करू ह्या माणसाबरोबर. मग इकडे काय करूया? आपण तुझ्या बापाची सुपारी देऊया. सुपर. नको नको. अरे पोलिसांना कळलं आणि त्यांनी तुला जेलमध्ये टाकलं तर हा, हा. मी कोणाला घेऊन हनीमूनला जायचं? तुझा बाप यमसकटी निघाला आणि तुला हनीमूनची पडलेली आहे. बाप माझा हो. हनीमून माझं तर मी बघून घेईन ना. तुम्हाला नाही सांगायचं ना उपाय मग गप्पा बसा ना. कशाला आमच्या मध्ये मध्ये बोलताय? हे बघ हे बघ मी आहे ना घरातून येताना जमिनीचे आणि घराचे कागदपत्र आणलेले आहेत. हा, मला बाबांची सही येते. ते आपण सगळं विकू आणि शहरात पळून जाऊ. ए! माझ्या बाप जाद्यानी घाम गाळून कमवलेली जमीन तू विकून शहरात पळून जाणार आहेस? तुमच्या बाप दादांचा काय संबंध इथे? आहे संबंध. कारण मी तुझा बाप आहे. बाबा तुम्ही इथे कसे? असू दे, अगं, बाबा पण तुम्ही बँकेत गेला होतात ना? हो, बँकेत काम. बँकेत काय नाही. अरे ज्या बँकेत माझा बाप मॅनेजर आहे त्या बँकेत तुझा बाप मॅनेजर असेलच कसा? तुझा बाप बँकेत मॅनेजर आहे? मग तो तोंडी परीक्षा पास झाले ते? त्याच्या तोंडी परीक्षेचं राहू दे. आता तुम्ही घरी या. आई तुमची चांगली तोंडी परीक्षा घेणार आहे. हत्ती काय, छोटा गेंडा काय, रानडुक्कर काय? ए रेडा रेडा. हो रे रेड्या. आणि तुम्ही कोण? शहामृग. स्वतःच म्हणे तो शहामृग. काय सुजवली शालूने. अगं शालू स्वतः दे. मग ती कशाला द्यायला? हा वसाड्या.
कोणी आहे काय नर्स? अरे नर्सचे कपडे वापरत कोण हा कटप्पा आला? येस, अंशुमन विचार द फेमस कॉमेडी स्टार. या मी तुमच्या बऱ्याच किट पाहिल्यात त्याबद्दल ना बोललेलंच बरं. काम बोला ऐका ना, अपेंडिक्सचं ऑपरेशन सुरू करा ना लवकर. तो काय व्हॉट्सअपचा ग्रुप आहे का लगेच सुरू करायला? डॉक्टर यायला नकोत? पोटात खूप दुखतंय हो, खूप दुखतंय. हे दुखणारच. आता समीर चौगुले ग्रुप लीडर झाला म्हटल्यावर तुमच्या पोटात दुखणारच. कोण समीर चौगुले कोण आहे हा? ग्रेट ऍक्टर समीर चौगुले माहित नाही? कोण? नीट हा जरा नीट. अच्छा, तो अकाली वृद्धत्व आलेला. अच्छा, बरं वागतो म्हणून सगळीकडे काम मिळतं धरतोच नाही ते महत्वाचं नाहीये. पोटात दुखतं. हा, ठीक आहे. आमचे डॉक्टर प्रचंड हुशार आहेत. येतीलच ते आता. कधी येतील? हॅलो. डॉक्टर आले. यस डॉक्टर गौरव देविदास मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. या सेम संजू फेम. या ओके टेल मी. या as soon as. Okay, no sooner than. अच्छा. Add question tag. Oh my god. I eat a mango. I am eating a mango. Oh my god. Okay. Change the voice. कोण आहेत हे? कोण आहेत डॉक्टर आहेत ते. हे? हो. बाल नाटकात ते डॉक्टर सुद्धा खरे वाटतात हो. हे त्याच्यापेक्षा भयानक आहे. So nurse. ही एकच आहे पण सौख्य बरोबर आहे. So nurse. Today which operation? नसबंदी. अशा नर्सवर बंदी घातली पाहिजे जी सतत मोबाईल वरती असते. बरोबर. ओ माय गॉड. विंशुमन आचार्य. अंशुमन आचार नाही हो, घनशुमन पुचारे. अंशुमन विचारे. अरे तेच ते कसं असेल? नाही सर, तुम्हाला काय सांगू, मी तुमचा लय मोठा फॅन आहे सर. काय स्किट असं तुमच्या. आई शपथ सर, मी तुमच्या स्किट मोबाईलवर बघत ऑपरेशन करतो. खरंच तिला विचारा. नर्स प्लीज. एक मिनिट. हा. मला विशाखा सुभेदार खूप आवडतात. हे जे कोणी अंशुमन विचारे फुचारे आहेत ना, मला आवडतच नाही. का? कारण एका इव्हेंट मध्ये यांनी मला सेल्फी दिली नव्हती. हाकलून दिला होता, ऍटिट्यूड दाखवला होता. नाही. पण विशाखा सुभेदार मॅडमना जेव्हा कळलं ना मला सेल्फी हवी, त्या स्वतः माझा पत्ता शोधत माझ्या घरी आल्या आणि असं सेल्फी देऊन गेल्या. मला खूप आवडलं माहितीये. त्या येताना माझ्यासाठी त्यांच्या हॉटेलमधून बिर्याणी, भाकरवडी असं बरंच काय घेऊन आल्या होत्या. मी इथं वेडीच झाले होते. अहो, उरलेलं खपला नसेल म्हणून टाकलं असेल तुमच्याकडे. हो. काही बोलायचं नाही. तुम्हाला सांगते, मी नको असं म्हणत असताना सुद्धा त्यांनी आमचा सेल्फी स्वतः सोशल मीडियावर टाकला. अहो, त्या पूर्ण वेळ सोशल मीडियावर असतात, पार्ट टाइम शूटिंग करतात त्या. विशाखाताईंबद्दल काही बोलायचं नाही. जीभ हसडून हातात देई ना. त्यापेक्षा अपेंडिक्स हातून हातात द्या. हो, खूप दुखतंय. हो. क्या बात है यार. काय सर? अरे नर्स, कसला भारी पंच मारला यार. पंच नाही मारला हो, खूप लंचचे पण वांजे झाले. सॉरी. मला हसू कंट्रोल होत नाही हो सर. खतरनाक. एक मिनिट, मी आहे ना डॉक्टर गौरव देवदास मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. नर्स, आपल्याला यांचं ऑपरेशन केलं पाहिजे. यांचं रेडी मिक्स करायला घ्या. रेडी मिक्स नाही रे, अपेंडिक्स. हे नक्की डॉक्टरच आहेत ना? येस, आय एम व्हेरी टॅलेंटेड डॉक्टर. काय साधा सुद्धा डॉक्टर नाहीये मी. केम्ब्रिजचा शर्ट घालून आलेला डॉक्टर आहे. सर, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी सर. हे काय आहे? युनिव्हर्सिटी. हो येस केम्ब्रिजची युनिव्हर्सिटी. आय एम अ गोल्ड मेडलिस्ट ऑफ केम्ब्रिज युनिव्हर्सिटी इंटरनल ह्युमन रिसोर्सेस. इंटरनल अरे काय यार, जिभेला सूज आले. सैल करा ती. मला मागे आली होती. मी काय बोलतो ब्रिलियंट कॉमेडियन यार.
काय 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 अहो सर मी भरपूर ऑपरेशन केलं भरपूर. शेवटचं कधी केलं होतं तुम्ही? 3 महिन्यांपूर्वी 3 महिने जेलमध्ये होते ते. हे का 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 शुद्ध मराठी बोलण्याच्या स्पर्धेत मला शिक्षा झाली होती. वा 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 तू मराठी स्पर्धेत त्याचप्रमाणे बेसूद होय पण का नाही मारलं? काय बोलते? नका करणं. एकदम परत जमेल ना तुम्हाला? एकदम परत द्या ना. काय काय मग घ्या ना परत द्या ना. काय ना? ओके सर ऑपरेशन काय होतच राहील. एक काम करा तुम्ही झोपा झोपा तुम्ही प्लीज झोपा सर. अरे तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये आला हेच आमचं भाग्य आहे. सर कसलं खतरनाक. सॉरी वा वा. अरे सर काय त्या तुमच्या माकड उड्या जबरदस्त. मी काय करू यार मला हसू कंट्रोल होत नाही यार. मला वाटत नाही मी आज जगीन म्हणून. सर चला. ओके सॉरी तेवढंच फक्त जमतं हे करा ना. लवकर check up करून सांगा. अंशुमन विचार व्हेरी टॅलेंटेड कॉमेडियन. इथं दुखतंय नाही व्हेरिएशन्स. हे तर दुखतंय नाही 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 दोनदा नाही नाही. इथे दुखतंय नाही नाही तीनदा नाही नाही बोलले वा वा वा. जायचं कोणतं कुठे जातो इथं दुखतंय. तू दुखतंय रे इथं. याला दुखतंय, याला दुखतंय, याला दुखतंय, याला दुखतंय. नर्स यांना इथिओपिया द्या. इकडे या. ऑपरेशनच्या वेळी आपण पेशंटला काय देतो? Anesthesia, सर. अरे द्या ना मग. मला सांगताय नॉनसेन्स. रेस 3 भाईजान अरे खान नर्स तुम्हाला किती वेळा सांगितलंय ऑपरेशनच्या सुऱ्या सँडविच कापायला घेऊ नका. कसं दिसतंय ते? एकीकडे मिओनी सॉस लागलाय एकीकडे हिरव्या मिरच्याची चटणी. याला कापलं काय होईल याचं? डिस्गस्टिंग. हे आपलं हॉस्पिटल आहे कळलं? हॉस्पिटल. सॉरी सर. सगळं कसं स्वच्छ हवंय सॉरी सर. यार. नेक्स्ट टाइम धुवून घ्या ओके सर. एकदा माझ्याकडे बघा. टाणाला. हे हलवायचंय हे. ओके ओके आय एम सॉरी विचार व्हेरी कॉमेडियन. ओके वन सेक लवकर घेतली. नाही सर. ओके पकडा असं पकडा. माय गॉड. काय दरवाजा उघडला? ओ माय गॉड नर्स आय एम कन्फ्यूज. माझ्या पोटात खूप दुखते. एक काम करा मला जमणार नाही तुम्ही ऑपरेशन करा. मी कशाला करू? मला सेल्फी दिली नव्हती. चल. एक काम करा आरसा आहे आरसा त्या माझं मीच कापून घेतो काय घ्यायचं ते त्यानं आरसा तरी दो. हो सर कलाकार समाजाला आरसा दाखवतो. मी कलाकाराला आरसा दाखवणारा कोण? दाखव रे. वाक्य यार टाळ्यांचं वाक्य ना. एवढं नव्हतं. ओके सॉरी सॉरी. आरसा दाखवा सर. आरसा दाखवा. तुम्ही घ्या आरसा दाखवा. माय गॉड. सर. ओके हे बघा एवढा मोठा आरसा आणलास कातडा लिपस्टिक लावायची आहे? अरे, आता मला ते बघा ते द्या इकडे. हा, ते हातात द्या, द्या द्या. हा हे बघा हा. हे बघा अपेंडिक्स दिसलं की मला सांगा मी कापतो. हा ओके. हा ते पोटात नूडल्स कसे दिसत आहेत? किडे आहेत ते किडे. तुमच्या थोबाडाकडे बघून दिसतंय तुमच्यात किती किडे असतील ते. नाही नर्स 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 मला वाटतंय गांडूळ आहेत ते. गांडूळ तर मातीत असते ना. पोटात कशी माती असेल हो. एवढे वर्ष कॉमेडीच्या नावाखाली काय खाताय? मातीच ना. काय बोल ऐका तुमच्या नाही होणार तुमच्या सिनियर डॉक्टरना फोन लावा. हा, सर. ओके सिनियर डॉक्टरला फोन लावा. लावा. त्यात काय एवढं सिनियर डॉक्टर. नंतर करा हे करा पहिला आधी.
अरे तू काय चाललंय तू त्यांना फोन दे त्यांना फोन दे तुम्ही बोला प्लीज तुम्ही प्लीज बोला तुम्ही मी बोला. कशाला बोलू सेल्फी दिली तेव्हा अगं, माझी आई ही पाया पडतो तो सेल्फी काढणं सगळीकडे व्हायरल कर का पड बोल त्यांच्या खरं तुम्ही खरं असं करणार अगं करतो ग ओके ओके दादा की नर्स हाय सर इश्श सर तुम्ही पण ना लगेच सुरू होता त्यांना काही चॉईस नसेल हो, तुम्ही पुढचं बोला ना हो मला नाही चुकलं माझं बोल. काय जबरदस्त त्याला choice. तुम्ही ना आता बोला ना आई ग फाडल्याने काय कॉमेडी चाललंय इकडे. हाय सर सर मी नरस नरस किती वर्ष हेच बोलणार तुम्ही हो किती बोलता तुम्ही प्लीज बोला हो बोला सर ना. आपल्याकडे एक पेशंट आले त्यांच्या पोटात ना गांडुळासारखं काहीतरी दिसतंय तर त्याच्या बाजूला अपेंडिक्स सारखं काहीतरी येतं ते कापू का सर हा, हा, सर हा, हा. कापू का हा. हॅलो सर कापू हा. कापू का सर कापू अहो सर कापलं मी कापलं हो कट झाला कापलं तुम्ही मी. कापलं हा, कापलं. वा वा बरं झालं सक्सेसफुल झालं थँक्यू so much. एक मिनिट हा सर बोला ना नव्हतं कापायचं ऍसिडिटीच्या गोळ्या द्यायच्या होत्या ओके सर ओके मी सांगते झाडे काय कापलंस तू मी कुठं कापलं तुम्ही तर कापलं अगं तूच सांगितलं म्हणून कापलं ना अगं मला काय माहिती मी आता नाही बाबा. पोट फाडला सगळं कसा दिसतोय मी तो तो सत्तन कपूर सारखा सत्तन कपूर ना हिरण्य कश्यप अरे शिवा आता शिवाच अरे शिवलं अरे मला शिवा रे शिवलं अहो, ए तू तर शिव नका अरे शिवाना कोणीतरी अरे शिवाना काय करूया भेंड्या खेळूया आपण भेंड्या रमया वटावया रमया वटावया रमया वटावया रमया वटावया य आलं य यादों की बारात निकली है आ दिल के द्वार दिल पुकारे र वर्ण हा रमया बतावया सारखं यच येत आहे बाबा यावरनं आता दुसरं गाणं गुटलं हा यादों की बारात निकली है आ दिल के द्वार दिल पुकारे सारखं रज येतं किती रची गाणी म्हणायची आता हा रमया भट्टावया रमया भट्टावया रमया भट्टावया रमया भट्टावया गाण्याचा कोशच संपला माझ्याकडचं केवढी गाणी म्हणली मी इथं हे असं आहे बघा इथे वृद्धाश्रमात वेळ म्हणून जात नाही दिवस कसा संपवावा ना तेच कळत नाही आता कसा दिवस संपवायचा गाणी सुद्धा किती म्हणायचे बाबा ए तिकडे चल रे बाबा चला सॉरी आजोबा सॉरी हा आजोबा बरं आहात ना तुम्ही इतका वेळ बरा होतो आता पुढचं माहित नाही कसं होणार आहे ते खरंच सॉरी हा आजोबा तू कोण मी भक्ती कुठल्या देवाची आजोबा आजोबा पण देव झाला की काय आता काय आजोबा तुम्ही ना किती कॉमेडी करता हो त्याच्यासाठीच घेतलं ना आपल्याला इथे असं काय करते? तू काय करते ते सांग हा मी ना पार्ट टाइम सोशल वर्क करते चांगलं आहे तेच करत जा बाळा अभिनयावर तुझं काही होणार नाही आहे आजोबा अरे मुलं गंमत केली काय हो आजोबा हा. अहो मी इथे तुमची मदत करायला आली आहे कसली मदत करायला आली आहे? आजोबा हा. मी दर रविवारी कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाते हा. आणि तिथल्या वृद्धांना छान छान गोष्टी आणि किस्से सांगते अरे छान उपक्रम आहे हो. वा तुम्ही पण आजकालच्या मुली आहेत ना नाहीतर आमचा मुलगा काय झालं अमेरिकेला गेला अजून एक फोन नाही होता त्याचा जाऊ दे नाही तेच सांगतो गेला तो अहो
मी म्हंटल तो विषय जाऊ दे. अच्छा विषय जाऊ दे हा, म्हणाली. हा, त्या हा, हा. मुलाला विसरून जा. हा, हा, हा. आता मी आले नाही हो, 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 हो. मी तुम्हाला छान छान गोष्टी सांगणार आहे. गोष्टी सांगणार आहेस? सांगा कुठली गोष्ट सांगू मी तुम्हाला. कुठली पण सांगा. हा. असं चांगले 2-4 महिने गेले पाहिजेत. आजोबा वेळ जात नाही ना इथे. चालेल चालेल आजोबा. मी ना तुम्हाला एक कॉमेडी किस्सा सांगते. अहो आजोबा अजून सांगायचंय. वातावरण निर्मिती करावी लागते ना आता कॉमेडीच्या आधी मानसिकता करावी लागते. हास्य जत्रा असं नाव लिहिलं ना की मग लोकांना कळतं हसायचा कार्यक्रम आहे म्हणून. बरोबर आहे. मग सांगू का नको मी तुम्हाला कॉमेडी नाही किस्सा. कॉमेडी किस्सा नको आपण आता ती करणारच आहे नाही ते हा. बहुतेक. त्या कॉमेडीच्या वेळी ना तू एक अशी मस्त कुडीची गोष्ट सांग. कुडी. पंजाबची कुडी हा, हा, हा. सुंदर सुंदर मुलगी. हो आहे तशी गोष्ट आहे माझ्याकडे. ती आहे हो. तुझ्याकडे? मी ना तुम्हाला वाचून दाखवते. हा. हा एक मिनिट हा. काय, काय, काय? मी जरा प्रातःविधी करू का म्हणजे म्हणजे व्यायामाचा विधी राहिलाय सकाळचा. हा तुम्ही व्यायाम करता. मग त्याशिवाय काय एवढं टुणटुणीत आहे मग करायला नको. सूर्यनमस्कार घालायचेत ना. सूर्य नमस्कार. हा, मग तो आणि मी जायच्या आत घातलेले बरे. जय सूर्य नमस्कार. वा 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 आजोबा. क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. झाले बाबा. झाले घालून. मिनिमम एवढे तरी सेट मारतोच मी. बर झालं का तुमचं हा, सगळं झालं, करून? झालं. आता मी तुम्हाला गोष्ट वाचून दाखवते. गोष्ट हा, हा, हा. तर ही गोष्ट आहे एका सुंदर मुलीची. ती ती या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती. मिलनाच्या या क्षणासाठी तिचे रोम रोम आसुसलेले होते. आणि तो क्षण आला. आणि तो पण आला. त्यानं तिला जवळ ओढलं आणि घट्ट वेगानं तिला मिठी मारली. तिच्या केसात. आजोबा हो आजोबा काय झालं. ओय आजोबा काय झालं तुम्हाला. हो काय झालं तुम्हाला आजोबा. काय नाही का या वयामध्ये झेपत नाही ना. अहो, पण काय मिठी मारण्याच्या गोष्टीला एवढं काय घाबरताय. अगं नाही कल्पनेतल्या मुलीला जरी मिठी मारायची म्हटली ना तरी बीपी छताला टच करून पटकन खाली येतो. वा दादा. हा बरं. कसं आहे ना बाळा हा. म्हाताऱ्यांना सांगायच्या गोष्टी वेगळ्या असतात ग. तुला सांगू का इच्छा आणि क्षमता याच्यामध्ये जेव्हा तफावत वाढत जाते ना तेव्हा कळतं म्हातारपण जवळ आलेलं आहे बाबा. क्या बात. सही बात. मग खरंय खरे आजोबा हा, तुमचं. मग तू मी आता दुसरी गोष्ट सांगू का तुम्हाला एखादी. माझा वजन उचलायचा व्यायाम राहिलाय. अजून राहिलाय. हा मग करावा लागतो वेट उचलतो ना मी. करा करा करा. झालं करून. मिनिमम एवढे सेट मारावेच लागतात मला. मग बरं चला आता गप्पा मारूया आपण. आता मला सांग तुला कुठली कुठली पुस्तकं आवडतात वाचायला. मला बघा मृत्युंजय. मृत्यूने दिला हुंकार. मृत्यूपथ. पानिपत असेल का ते. नाही हो मृत्यूपथच आहे आजोबा. तुला सगळे मृत्यूचेच प्रकार कसे आवडतात का. आता एनर्जी येईल असं काहीतरी बोल ना वेगळं काहीतरी. Energy येईल असं. हा, मग मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवू का. हा गाणं चालेल मला गाणी आवडतात. मगाशी पण केवढी गाणी म्हणली मी. कव्वाली म्हणू. कव्वाली मी मगाशीच आली. आवडला. कानाखाली पिपाणी वाजवतील ते दोघं. मला सांगा आता काय करायचं आपण. आता तू सांग काय करायचं. आपण डान्स करूया. हा डान्स चालेल. साधा सोपा असेल तर मी करू शकेन हा, ना. आपण ना बेली डान्स करूया. हा कुठला डान्स. बेली. या वयात आता ही लहान अवयव हालत नाहीत ग. त्याच्यावरचं स्वातंत्र्य गेलंय आता. जास्तीत जास्त काय आहे की सरकणे घसरणे
पूस बदलणे एवढेच व्यायाम होऊ शकतात याचे, दुसरं नाही काही होऊ शकत. बरं मग आपण सालसा करूयात. हा? सालसा. मी किती सालचा आहे माहितीये का तुला? मग काय करायचं आजोबा? हे बघ, मी भांगडा सुद्धा 2 बोटांच्या पेरात कसतो. हे बघ, याहू 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 हे याहू याहू हे याहू याहू हे याहू याहू. अहो, मग मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवू? तसली व्हिडिओ क्लिप पंप कुठे मॅडम? अहो, नाही आजोबा, तसली व्हिडिओ क्लिप नाही. माझ्याकडे ना एक डान्सची व्हिडिओ क्लिप आहे. हा, ती क्लिप बघून तुम्ही त्याप्रमाणे स्टेप करा ना. हा दाखव तर काय. हा चालेल, हे बघा. हा स्टार्ट. मैं नागिन 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 डांस काय झालं? थांब, ते रेंडर होत आहे. अरे पण ते रेंडर होईपर्यंत मी मृत्यूला सरेंडर होईल त्याचं काय? अहो आजोबा, मग व्हायचं मृत्यूला सरेंडर, एवढं काय त्यात घाबरण्यासारखं? हा सुरू झालं, सुरू झालं. हा मैं बल खावा हट न आवा बल खावा हट न आवा याद रे तो बछड़ा. थांबा 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 थांबा. सापडला सापडला. अहो, थांबा आजोबा. नाही डान्स सापडला, डान्स सापडला. अहो, बंद 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 नाही. बंद कशाला केलं? अहो नको आजोबा. अहो ती पुढची स्टेप करताना ती बाई हार्ट अटॅक येऊन मेली. हा. अगं, जी बाई त्या गाण्यावरती डान्स करता करता अटॅकनी मेली, त्या गाण्यावर मला नाचवते. अहो मग काय झालं मला त्याला? अटॅक येऊन मेलो तर मी अहो काय मग अटॅकच तो कधी ना कधी तरी येणारच ना. एवढं काय घाबरायचं त्याला? आता कशाला आणायचं? नाही नाही आता हे नको ते नको. तुम्हाला माझं काही पटतच नाहीये. अरे कसं पटेल तर का तू सगळ्या मरणाच्याच गोष्टी सांगायला लागली तर? मरण खरंच खूप सुंदर आहे हो. मग तू मर. अहो आजोबा, आजोबा, मरणानंतरचं जग आहे ना खूप सुंदर असतं. मग तू जाऊन राहा, संसार थट्टी ते मला काय करायचं? आजोबा, मरणानंतरच खरं तर माणसाला मुक्ती मिळत असते. अरे मग तू घे ना मुक्ती, मला कशाला देते मुक्ती? अहो, माझी वेळ आल्यावर मी घेणारच आहे ना मुक्ती. पण तुमची वेळ आली आता मुक्ती घ्यायची. कोण म्हणाला असं? त्या खालच्या रेक्टर बाई मला म्हणाल्या. काय म्हणाली ती थेरडी? अहो त्या मला म्हणाल्या की कुलकर्णी 3rd स्टेजला आहेत. मी हो थर्ड हो. का? तुम्हाला खोटं वाटतंय का? खोटं वाटतंय? मग- मी फोन करते त्यांना, तुमच्या समोर बोलते त्यांच्या. हॅलो. अजून फोन लावायचाय. हा, हा. हॅलो. हा रेक्टर मॅडम, नाही तुम्ही आता काय म्हणालात मला की कुलकर्णी 3rd स्टेजला आहेत. हा? काय? हो का? काय म्हणाली? त्या म्हणाल्या कुलकर्णी 3rd फ्लोअरला आहेत. माझा ऐकण्यात जरा गोंधळ झाला आणि मीच काहीतरी चुकीचं समजून घेतलं. सॉरी आजोबा, सॉरी सॉरी. हा हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. काय आणलं आता? मरणाचं असेल तर नाही हो, गुलाब. हे घ्या. माझ्यासाठी गुलाब आणलाय. हो, मी असा विचार केला की माझी गोष्ट ऐकताना तुम्ही गेलात तर तुमच्या बॉडीवर पहिलं फुल मी वाहीन. सोशल वर्क. आता मी एक सोशल वर्क करू? काय? तुझा गळा आवळून खून करू का? आजोबा, नाही, हे घेत ना ते sorry. घेतो. हे Sorry, sorry. तुझ्या बॉडीवरचं फुल पण घेऊन जा तिकडे. सॉरी सॉरी जा तिकडे. सॉरी नाही. आजोबा, सॉरी. काय कुठनं येतात बाबा सोशल वर्क? चला शवासन करू. नाही नको, त्याच्यात पण शव आहे बाबा. भेंड्या राहिलेल्या करू ना पूर्ण. हा, काय आलं होतं? ये ना. यादों की बारात निकली है आ दिल के द्वार, दिल पुकार. याहू याहू, चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम प्यार करें. चाहे कोई मुझे जंगली कहे. याहू याहू,
दिसतोय की नाही काश्मीर की कली मधला आनंदी शम्मी कपूर. अरे कसं आहे माहितीये का, काश्मीर सारख्या रोमॅन्टिक प्लेसवर आलं ना की खरं तर माणसाच्या आयुष्याचं सार्थक होतं. पण माझं माकड झालं. साधं सुद्धा माकड नाही, बायको आणि सासू यांच्या मधलं माकड झालेलं आहे. आणि याला कारणीभूत फक्त माझी खास्ट सासू आहे, दुसरं काही महिन्यापूर्वी माझे सासरे वारले. अरे वा. आता त्यांच्या घरी कोणी पुरुष माणूस नाही म्हणून मी केला विधी. आता मला काय माहित विधी केल्यावर केसही द्यावे लागतील म्हणून. जाता जाता माझे 4 सोन्यासारखे केसही घेऊन गेले हो. आणि ती सासूची केस माझ्या गळ्यात मारून गेले. बरं आता ती केस सांभाळायला मी हे केस माझ्या डोक्यावर लावून आहे का, तर तिला माझं टक्कल पाहिलं की तिचा नवरा आठवतो. कशात काय आठवेल ना सांगता येत नाही. मग काय, गुलाबाचं फुल दिसलं आली आठवण, अक्रोड दिसला आली आठवण, स्ट्रॉबेरी दिसली ना तरी तिला आठवण येते. हा. काय तर म्हणे माझ्या नवऱ्याचं नाक आहे ना असं स्ट्रॉबेरी सारखं डॉटेड होतं. काय आठवण आहे. बरं आता सांगू तरी कोणाला, तिचं दुःख कमी व्हावं म्हणून इथे घेऊन आलोय खरं, पण काही दुःख झालेलं नाहीये तिला. स्वतःचे लाड पुरवून घेते एवढंच. पण लाड पुरवायला किती पैसे, 4 दिवसात 90,000 खर्च केलेत. 90,000. आला आला माझा काश्मीरचा गुलाब आला. अहो आई आली का? त्यापेक्षा आई गेली का हा प्रश्न आवडला असता मला. अहो, काय वाटेल ते काय बोलताय, सांगा ना आई कुठं आहे? चढ़ती जवानी मेरी जान मस्तानी तूने कदर ना जाने रामा हाय रामा हाय रामा हाय रामा पक्की आला गेम ऑफ थ्रोन्स मधला व्हाईट वॉकर आला. सासूबाई काय गेटअप केलाय. म्हणजे काश्मीर मध्ये आले, गेटअप नको करायला मला. आई कशी आहेस तू? कडक. पार्लर मध्ये गेले होते माहितीये का? काय काय गोष्टी होत्या. काय काय? नॅचरल, त्याच्यानंतर डिलक्स आणि त्याच्यानंतर आयटम. काय आयटम म्हटल्यानंतर ना मला तुझ्या बाबांची आठवण झाली ग. का ग? मला म्हणायचंय कधी कधी आयटम दिसतेस. खरंच तू ना खूप छान दिसतेस ग. थँक्यू. हे तुझे आणि मामाचे आयब्रोज एकदम सेम आहेत. आईचा ब्रो हिच्या आईचा ब्रो मामा मामा. आई तू खरंच खूप आनंदात आहेस ना ग. हो ग, तुम्ही दोघात मग मला कसली चिंता आहे. जावई बापू हा? तुमच्यासाठी एक गंमत आणले. माझ्यासाठी हे काय? घे. काय आहे? बिल आहे पार्लरचं. पार्लरचं बिल? 36,000. 36,000 रुपये फक्त. पण बघती काय फ्रेश वाटतंय माहितीये मला, मस्त. हो ना. 36,000 फ्रेश व्हायला. त्यापेक्षा मला सांगितलं असतं ना तर हॉटेलच्या टबात बुचकळून काढलं असतं तुम्हाला. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? कसं बोलतोय बघ. हो. नाही ग, माझं चुकलंय, माझं चुकलंय. नाही ग आई, नाही ग. नाही चुकलंय बघती माझं. त्या आपट्यांच्या रमेशशी तुझं लग्न लावून द्यायला हवं होतं. तर बावड्यात तयार पण झाला होता. म्हणजे अगं हो म्हणाला, पण मला हा आवडला ना. हा आवडला मला. सरकारी नोकर, नर्मदेतला गोटा. हो. कपाळावर गोटा आलाय तो तुमच्या नवऱ्यामुळे. वाटेल ते बोलू नका तुम्ही, कळलं ना. माझं जर का टाळकं सटकलं ना तर तुमचं टाळकं मी काश्मीर मधल्या बर्फामध्ये बुडून टाकेन, सांगून ठेवते. गप्प बसायचं, कळलं ना, गप्प बसायचं. आई आई तू अजिबात काळजी करू नकोस. तू तू इकडे आनंदात आहेस ना ग. हो ग. तू एकदम सुखात आहेस ना. हो ग बाळा. आई हो ग. आता नाही ना तुला बाबांची आठवण येत? जित्या शांत बसली होती ना म्हातारी, आता कशाला आठवण काढून दिली. जित्या जित्या ग, माझा जित्या. का का सोडून गेलास मला जित्या. एवढी पार्लर मध्ये जाऊन आले, सगळा साज शृंगार केलाय. काय
कोण आस्वाद घेणार, कोण आस्वाद घेणार या सौंदर्याचा? कोणी आहे का उपभोग घ्यायला? जित्या काय म्हणाली? सौंदर्य? कसला सौंदर्य? काड्या गळालेली केरसुणी, थायरॉइड झालेली फरीदा जलाल. येईल बोलताय तुम्ही. मला माझ्या आईला काही बोलायला चालणार नाही हे सांगून ठेवते. गप्प बसा एकदम तुम्ही. आई मी आहे ना तुझ्यासाठी. आई तू सांग मी काय करू तुझ्यासाठी? मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हो ना. आई मी तुला आज वचन देते. काय का मी तुला कधीही अंतर देणार नाही. सगळं गुढी बाळ आहे माझं. मी तुला नेहमी सुखात ठेवेन. हो ग पिल्लू. आई पण या बदल्यात तू पण मला एक वचन द्यायचं आज. कुठलं कुठलं? तू इथून पुढे बाबांची आठवण कधी काढणार नाही साई. डोक्यावर पडली का तू? कशाला आठवण करून देते? काय तू कोकणात कुठे गेलीस एकदम? भक्ती तुझे बाबा काल स्वप्नात आले होते ग माझ्या. काय? लग्न झाल्यापासून मरेपर्यंत कधी छळलं नाही मला, पण काल रात्री जो काय धिंगाणा घातला. जित्त्याची खूण मेल्याशिवाय जात नाही ना ते. जीव घे तुमचा. गप्प बसा तुम्ही. मलाच गप्प कर. आई आई तू सांग तुला काय हवंय? आई आमचं हे सगळं करतील. बोल. मला ना तुझ्या बाबांचा एक फोटो हवाय ग. असं उराशी बाळगून इथेच पडून राहील मी बापडी. तो नाही माझ्याकडे. माझ्याकडे आहे. हे घे आई हे घे. बघ कसा जितू दिसतोय माझा. बघ जितू किती छान पोट आहे ग. कसा आहे ग? ए भक्ती. अगं काय ग? तुझ्या बाबांचा कोट आहे ना, तो फार आवडायचा ग मला. तो हृदयाशी कवटाळून बसावं वाटतंय ग मला. अगो भाई काय ग? जावई बापू. अगं जावई बापू बघ, त्यांचा कोट पण तुझ्या बाबांसारखाच आहे. जावई बापू. काश्मीर मध्ये थंडी गाडी पडली. माझ्या आईसाठी प्लीज. कुठे असते ना मला. आता समाधानी आहेस ना तू? आता काय हवं अजून तुला? अगं भाई काय ग? जावई बापूंनी जसा शर्ट घातला ना, अगदी तसा शर्ट मी माझ्या जितूला घेतला होता ग मस्जिद बंदरच्या स्टेशन वरनं. जावई बापू नको मला माझ्यावर काहीतरी दया कर ग. इथं थंडी केवढी पडली. काय दया करा? तुझी आई पण ऐकत नाही. दुःखात आहे माझी. द्या ना तुम्ही. काय बरं वाटतंय ग. काय बरं वाटतंय. मला माहितीये जावई बापू आमच्या ह्यांची नाही. या चड्डी पण करून घ्या. अहो आमच्या ह्यांची ना एक आवडती कॅसेट होती हो जितेंद्रची. हो का? खूप गाणी होती. एक गाणे सारखं बघायचे माहितीये का? कुठलं ते मला नाच बघायचंय ग. ते टाकी ओ टाकी तो मला बघायचा आहे. जावई बापू प्लीज माझ्यासाठी करा ना टाकी. मी जितेंद्र करणार नाही. बरं ठीक आहे. मग तुम्ही जयाप्रदा करा, मी जितेंद्र करते. चला ना करूया ना डान्स. अगं या दोन हाताच्या उभीत मी कसा बसा उभा आहे? अहो, नाही थंडी पळून जाईल तुमची. चला 1 2 3 स्टार्ट. हे ताकी हे ताकी हे ताकी 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 रे कब से तू आँख में जागी आपस में ताक धिन हो गया अब क्या रह गया बाकी हे ताकी हे ताकी हे ताकी 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 रे कब से कहे जागी अजून काय करू सांग तुझ्यासाठी? सांग तू फक्त. आमचं हे सगळं करतील. मला शिकाऱ्यात बसायचंय. दाल फ्री
सोबती आपण दोघे शिकारात जाऊन बसू याला घेऊन आणि ना तिथे मला एक गाणं म्हणायचंय. कुठला गा? ये चांद सा रोशन चेहरा जुल्फो का रंग सुनहरा आणि ना आपण असं बसून पाणी उडवायचं. चालेल, चालेल. आणि त्यानंतर हा. आपण दोघींनी मिळून याला पाण्यात ढकलून द्यायचं. हा मला का पाण्यात ढकलणार? असं कसं? शम्मी कपूरने पाण्यात उडी मारली होती तेव्हा. अरे तो शम्मी कपूर आहे, त्याला पाण्यात पडायचे करोडो रुपये मिळतात, मला नाही मिळणार 1 रुपया. माझेच पैसे पाण्यात घालतात, मला पाण्यात ढकलतात. नाही. तुम्ही दोघीचा पाण्यात, मला नाही राहायचं तुमच्याबरोबर. मी चालले. हॅलो, कापले कापले कुठे आहे तुम्ही? अरे तुम्ही बाहेर काय करू राहिले? अरे तुम्ही मुख्याध्यापक आहे ना, तुम्ही इकडे या. साहेब आलो 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 साहेब साहेब अरे बा साहेब 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 काय 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 झालं साहेब तुम्हाला चिडायला? काय झालंय काय साहेब? हे तुमच्या शिक्षकांनी काय लावलंय कापले? साहेब सकाळपासून सगळे शिक्षक आपल्या मुलीच्या लग्नामध्ये का नाही अशी व्यस्त आहेत साहेब. आपल्या आपल्या म्हणजे तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये. मी त्यांना काल सांगितलं की जरी संस्था चालकाच्या पुरीचं लग्न असलं तरी ते आपल्या घरचं कार्य आहे समजून ना तुम्ही त्यामध्ये धावपळ करा. सकाळपासून ते धावपळ करतायत साहेब. काय झालंय काय? हा ते आवटे मास्तर हा, हा? हा. त्यांनी माझ्या भाच्याला डायरेक्ट पंक्तीतून उठवलं आणि कार्यालयाच्या बाहेर काढलं. साहेब आवटे मास्तरची चूकच नाहीये, चूक तुमच्या भाच्याची आहे. कसं आहे, आवटे सर भूमितीचे शिक्षक आहेत. आता तुमचा भाचा पंक्तीमध्ये जेवायला आला त्यावेळी आवटे सर त्याला म्हणाले की ही पंगत जिथं काटकोनात जाते त्या ठिकाणी जाऊन बस. आता तुमच्या भाच्याला काटकोन कळलंच नाही साहेब, ते तिथंच अंडकृती फिरत राहिला, बसला दुसऱ्या जागेवर. आता नेहमीप्रमाणे आवटे सरनं त्याला असं उठवलं आणि कार्यालयाच्या बाहेर हाकललं. असं झालं साहेब. अरे पण त्याला असं काऊन उभं केलं होतं? ते काटकोन आहे ना साहेब. हा विद्यार्थ्यांची आकृती चुकली की आकृतीच्या पोझिशन मध्ये आवटे सर त्यांना असं उभं करते साहेब. आणि एखाद्याचा षटकोन चुकलं मग? अरे ही तुमची शाळा आहे का लग्न घर आहे? हा, एक लक्षात ठेवा कापले, हा, साहेब. गेल्या 6 महिन्यापासून मी तुमचे पगार केलेले नाहीये. हा, साहेब. आणि तुम्ही जर असेच वागले ना तर पुढचे 6 महिने पण तुमची पगार करतच नाही मी. नाही नाही साहेब साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आत्ता बाहेर जातो, तुमच्या भाच्याला आतमध्ये पाठवतो आणि सगळ्या शिक्षकांना समजून सांगतो, व्यवस्थित समजून सांगतो. मी आलो. ओ इकडे या. काय झालं साहेब? ते मला मानलं का माझ्या मामीच्या पायाला लावायला? मला मानलंय ना साहेब. द्या हे घ्या साहेब. साहेब तुमच्या मामीच्या पायावरची सूज अजून उतरली नाही का साहेब? त्या अवतडे बाईंनी किती छड्या मारल्या माझ्या मामीच्या पायावर. हा हा हा. अरे वरातीतला डान्स करताना कोणी चुकलं तर पायावर छड्या मारते खरे. ते तुमच्या मामी ऑफबीट मध्ये नाचत होत्या ना साहेब. आणि आवताडे मॅडमचं तर तुम्हाला माहितच आहे, त्या डान्सच्या टीचर आहेत. आणि तुमची मामी साहेब, तुमचे मामा इकडे पुंगी वाजवत होते. त्या पुंगी समोर जर तुमची मामी डोलली असती तर काही प्रॉब्लेम होता का? त्या बँडवाल्या समोर अशी नागिन करायची काय गरज होती का तुमच्या मामीला साहेब? बरं असं एक नाही, असं 2 वेळेस नाही, असं 3 वेळेस झालं. त्याच्यामुळे ते डायरेक्ट आतमध्ये घुसल्या आणि पायावर पट्ट्या आणल्या त्यांनी. अरे बाबा आमचा मामा खंबाभर दारू पिला होता, त्याचा पुंगीवर कंट्रोल नव्हता. पण तुमच्या मामीच्या तर नागिनवर कंट्रोल होता ना, मग त्यांनी असं अवतडे मॅडमचा पगार कापा. न झालेला. झाल्यावर कापा ना मग. कधी होणार आहे साहेब पगार? ते विषय जाऊ द्या. बरं, ठीक आहे. पण अवतडे मॅडमला सांगून ठेवा तुम्ही. मॅडमचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका साहेब. मी त्यांना सांगितलंय की असं वराडामध्ये का नाही तुम्ही असं कुणाच्या बी पायावर छाड्या नका मारू. हा. म्हणून त्यांनी तुमच्या मोठ्या वहिनीच्या हातावर छाड्या आणल्या साहेब. 75 वर्ष म्हातारी माझी वहिनी, तिच्या हातावर छड्या मारल्या तुम्ही? हा साहेब, ते मंगलाष्टक चुकल्या ना त्या तुमच्या मोठ्या वहिनी, म्हणून. नशीब आवताडे मॅडमनी त्यांच्या वाटावर छडी नाही आणली. अरे असं काहून केलं रे? नाही नाही, काय झालं, त्यांनी मंगलाष्टक रचली पण त्यांना यमकच साधता आला नाही साहेब त्याच्यात. अरे तिची यमाकडे जायची वेळ आली, तुम्ही यमक काय सांगताय? मी म्हटलं साहेब
की बाबा चिता रचायच्या वयामध्ये तुम्ही असं मंगलाष्टक रचायची गरज काय आहे? बरं रचले तर रचले, त्याच्यामध्ये ना का नाही त्यांनी नवरी मुलीचं नाव घेतलं निशिगंधा, आणि लागल्या माईक हातामध्ये घेऊन बनायला अशी मुलगी आमुची निशी, असं मीटर लांबलं. आवताडे मॅडम चिडल्या, निशिगंधा कसा सांगू तिचा मी धंदा. आता निशिगंधा धंदा हे लग्नाच्या मंडपात असं बरं नाही ना वाटत साहेब? माझी वहिनी धंदा म्हणन, रंधा म्हणन, गंध म्हणन, तिला छड्या मारायच्या नाही. नाही साहेब, मी ना आवताडे मॅडमची छडीच लपून ठेवली आहे. हे बरं केलं. पण एक छोटासा प्रॉब्लेम झाला. काय? काय झालंय, नवरी मुलीला ना उखानाच पाठ होत नाहीये. त्याच्यामुळं ना आवताडे मॅडम त्यांच्या मागे अशी खावड्याची पोझिशन घेऊनच उभे आहेत. म्हणजे त्या कवा खावड्या हाणतील ना ते सांगताच येत नाही. अरे नवरी मुलगी रे ती. हा. कसं वाटल नवरी मुलीला टेंगुळ आलेलं? अवताडे बाईला थांबवा. बर, ठीक आहे, माझ्या मुलीला ओखाना पाठ झाला नाही तरी हरकत नाही. हा, साहेब. संस्था चालकाची पोरगी आहे ती. असं पाठांतर करायला ती काही शिक्षकाची पोरगी आहे हा, का? ते बी आणि आम्ही असे पाठांतर करत बसलो असतो हा. ना, संस्था चालक झालो नसतो, एखादा मास्तरच झाला असतो ना आम्ही. हा, ते बी बरोबरच आहे साहेब. लहानपणी आम्ही वर्गामध्ये अभ्यास करायचो ना, त्यावेळी का नाही दंगखोर पोरं आणि ढपोर यांना ना वर्गाचा मॉनिटर केलं जायचं साहेब. आम्हाला त्यावेळेस कळलं नाही की मोठ्यापणी सुद्धा असंच होणार आहे म्हणून समाजामध्ये. हे दंगेखोर आणि ढपोर ना एक दिवस आमचे मॉनिटर होणार आहेत. पाहिलं कापले? काय झालं साहेब? तुम्ही टोमने मारायला लागले का मला? नाही साहेब, हा टॉमना नाहीये साहेब. नक्की? हो साहेब, ही सत्य परिस्थिती आहे साहेब. हा, सत्य असलं म्हणजे बरोबर आहे. फोन आलाय साहेब. व्यायाचा फोन. बोला साहेब. भाऊसाहेब नमस्कार. हा, काय झाली ना तयारी चालू इथं? नाही नाही नाही, तुम्हाला कोण सांगे? नाही ऐका ना भाऊसाहेब, भाऊ भाऊ काय झालं साहेब? कापले? काय साहेब? माझ्या पोरीचं आणि त्या शित्या पाटलाचं लफडे हे माझ्या याह्याला कोणी सांगितलं? इतिहासाच्या सरांनी सांगितलं असं साहेब. कसं आहे, सकाळी ते मला काही गडबडीत भेटले आणि मला म्हणाले की मला आज कुणाचा तरी इतिहास असा जाम सांगावासा वाटतोय. त्यांनी सांगितलं असं साहेब. मेला इतिहासाचा मास्तर मेला, त्याची सुपारी देतो. साहेब एक थोडा प्रॉब्लेम झालाय. त्यांच्या सोबत ना आपले भूगोलाचे सर बी आहेत सर. आता ह्यो सीत्या पाटील आणि तुमची पोरगी कुठं कुठं भेटली आणि कुठं कुठं बसली, त्या स्थळाचे जर नकाशे तुमच्या व्यायाला त्यांनी काढून दिले असतील तर मग जरा अवघड होईल साहेब. सत्यानाश झाला, सगळा सत्यानाश झाला. पण साहेब बरं झालं जीवशास्त्राच्या मॅडम तुमच्या व्यायांना भेटल्या नाहीत ते. अरे कापले, काय झालं साहेब? कोणत्या जन्माचा सूड घेताय कापले? ह्या जन्माचा सूड आहे साहेब ह्यो. अहो लाख रुपये घेऊन तुम्ही आमच्यासारख्या शिक्षकांना नोकरीवर ठेवताना घरचे काम करायला लावता साहेब. हा, अरे सरकारी योजनेपासून खाजगी योजनेपर्यंत सगळ्या योजनेमध्ये राबून घेता. माझ्यासारख्या हेडमास्तराला तुम्ही तुमच्या लेकरा बाळाच्या लग्नात आहेराचे पाकिटं गोळा करायला ठेवतात. साहेब, शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायला जातो. उद्याची पिढी घडवणाऱ्या माणसाचा जर तुम्ही असा घडी केला तर समाजाची घडी कशी नीट होणार साहेब? साहेब याच्यामध्ये ना तुमच्या आहेराची लिस्ट आहे साहेब, एकदा नीट चेक करून घ्या, मग मी माझ्या शिक्षकांना घेऊन बाहेर निघतो साहेब. माने सर 35,000, हां साहेब. आवताडे बाई 24,000. हां सर. कापले, काय झालं सर? एवढा आहेर केला तुम्ही? नाही आहेर नाही केला साहेब. तुम्ही आहेर आपलं तुम्ही तुमच्या व्यायाला हुंड्यासाठी जो पैसा दिला होता तो पैसा आणि आहेराचा आलेला पैसा हा सगळा मिळून ना मी माझ्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांचा पगार केलाय साहेब. ते पगाराचे पैसे आहेत साहेब, तुम्ही नीट चेक करून घ्या. एकही रुपया जास्त किंवा एकही रुपया कमी घेतलेला नाही साहेब आम्ही. म्हणजे माझ्या व्याहाला तुम्ही हुंडा दिला नाही? कशाला द्यायचा साहेब हुंडा? आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहून सांगतो की हुंडा देणं घेणं हे चुकीचं आहे, हे कायद्यानं गुन्हा आहे, आणि तेच काम तुम्ही आम्हाला करायला लावतात साहेब. नाही तुम्ही एकदा नीट चेक करा साहेब. बघा त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, आमचा जो रेव्हेन्यू स्टॅम्प आहे ना तो आम्ही आमच्याच पैशाने आणलाय बरं का. तुम्ही लावा हिशोब साहेब, लावा हिशोब. 23, 16 साहेब तुमचा बुद्ध्यांक किती हे माहिती आहे मला.
मी ना तुमच्यासाठी एखादं कॅल्क्युलेटर घेऊन येतो साहेब. कापले तुझा पगारच कापील मी. नाही नाही कापायची गरजच नाही. मग गुंड्याच्या पैसा तुम्ही अगोदरच पगार काढून घेतलाय साहेब. अरे, कापले. साहेब, मी येतो, साहेब.